नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महा ट्रान्सको मधल्या क्लास 1 आणि सुपर क्लास 1 च्या ॲडव्हर्टाइजमेंट नंतर आता डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट संपूर्ण जाहिरात ही आलेली आहे। त्याच्यामधले जे बाकीचे पोस्ट आहेत, मग ते वरिष्ठ तंत्रज्ञ असेल, सिनियर टेक्निशियन तंत्रज्ञ ग्रेड 1, टेक्निशियन ग्रेड 1 आणि 2, याच्या व्यतिरिक्त ज्याला विद्युत सहाय्यक म्हणतात, या सुद्धा पोस्ट या ॲडव्हर्टाइजमेंट आज आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण ही संपूर्ण जाहिरात समजून घेऊया। कुठले पद आहेत, काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे, कुठला अनुभव लागणार आहे, किती वर्षाचा अनुभव लागणार आहे आणि तो अनुभव कुठला ग्राह्य असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त परीक्षा पद्धत आणि फॉर्म फिलिंगशी रिलेटेड अपडेट्स या व्हिडिओमध्ये असणार आहे। शेवटपर्यंत हे सेशन बघायला विसरू नका। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा प्रकारचे जे लेटेस्ट अपडेट आहे हे सगळ्यात पहिल्यांदा इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत असतं। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया। आपण जे महापारेषण महा ट्रान्सको याच्यामधले जे मेगा भरती आहे, याच्यामधल्या ज्या लोअर पोस्ट आहेत त्याच्यामध्ये सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन ग्रेड 1, टेक्निशियन ग्रेड 2, त्याच्या व्यतिरिक्त असिस्टंट टेक्निशियन जे मी सांगितलं, याच्यामध्ये किती पद आहेत, पात्रता क्वालिफिकेशन काय असणार आहे, एग्जाम कशा पद्धतीने होणार आहे आणि काय एक्सपिरियन्स लागणार आहे, याबद्दल आपण डिस्कस करतोय। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जाहिरात आता ही आलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा ही आहे। तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट टेलिग्राम चॅनल जॉईन करून बघू शकता। आता याच्यामध्ये जी 8/2023 ही जी जाहिरात क्रमांक आहे, याच्यामध्ये डेफिनेटली सिनियर टेक्निशियन वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण म्हणजेच ट्रान्सकोशीस रिलेटेड असोसिएटेड ह्या सगळ्या पोस्ट आहेत। ओके, त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 1, तंत्रज्ञ 1 पारेषण प्रणाली आणि तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणाली, हे 8/2023 ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे। याच्यामध्ये जर आपल्याला नंबर ऑफ पोस्ट बघायच्या झाल्या तर मी आता 3 वेगवेगळ्या पोस्ट संबंधी बोललो। पहिलं आहे तुमचं सिनियर टेक्निशियन। तर सिनियर टेक्निशियनची समजून घ्या, एकूण 124 वॅकन्सीज आहेत, 124। त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 1 ही जी पोस्ट आहे, टेक्निशियन ग्रेड 1, आता टेक्निशियन ग्रेड 1 मधल्या सुद्धा सिनियर टेक्निशियन, त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 1 ह्या ज्या आहेत, या 200 जागा आहेत, एकूण 200 जागा आहेत। याच्यामध्ये अनुभवच हा फक्त त्यांनी व्हेरी केलेला आहे। त्यानंतर टेक्निशियन 2 जे आहेत, टेक्निशियन ग्रेड 2 याच्या सुद्धा 300+, म्हणजे जर डिटेल बघायचे झाल्या तर 314 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि याच्या व्यतिरिक्त जे गट ड आहे किंवा ग्रुप 4 आहे, याच्यामधल्या काही कंत्राटी टाईपच्या 3 वर्षाच्या सुरुवातीला कंत्राटी पिरियड ज्यांनी दिलेला आहे, अशा काही ज्या पोस्ट आहेत, याच्यामध्ये आपण असिस्टंट टेक्निशियन म्हणूया, अशा सुद्धा 1903 पोस्ट ह्या त्याच्या सुद्धा याच्यामध्ये दिलेल्या आहेत। पण ह्या 2 वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत। सुरुवातीची जी ॲडव्हर्टाइजमेंट मी सांगतोय, सिनियर टेक्निशियन 124 जागा, टेक्निशियन ग्रेड 1 200 जागा आणि टेक्निशियन ग्रेड 2 314 जागा। आता याच्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ किंवा सिनियर टेक्निशियन कॅटेगरी नुसार ज्याला आपण काही कप्पीकृत आरक्षण असेल, समांतर आरक्षण असेल, सगळे डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहेत। इथे आपण त्या डिटेलमध्ये जाणार नाही, पण एवढं लक्षात घ्या की एकूण 124 जागा ज्या आहेत, हे जे पद आहेत, हे तुमचे तिथे पर्टिक्युलर पोस्ट त्यांनी दिलेल्या आहेत। ओके, जसं मी सेकंड सांगितलं, टेक्निशियन ग्रेड 1 महा ट्रान्सको मधलं, याच्यामध्ये 200 जागा आहेत। या 200 जागा एकूण पद आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली, आणि दिव्यांगासाठी जे राखीव पद आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये 12 त्यांनी दिलेले आहेत। पण त्याच्यामध्ये कॅटेगरी दिलेली आहे की जे कर्णबधीर आहे किंवा EONS त्यांना त्रास होतो, हिअरिंग हार्ड असेल किंवा डीफ असेल, असे विद्यार्थी तिथे पात्र आहेत। ओके, त्यानंतर तंत्रज्ञ 2 टेक्निशियन ग्रेड 2 याच्या 314 जागा ह्या तुमच्या एकूण जे पद आहेत ते आहेत, आणि त्याच्या व्यतिरिक्त 14 जागा ज्या आहेत ह्या स्पेसिफिकली तुमच्या दिव्यांगासाठी राखीव आहेत। म्हणजे ह्या एकूण 124 जागा सिनियर टेक्निशियनच्या, 200 जागा ज्या आहेत ह्या तुमच्या टेक्निशियन ग्रेड 1 च्या आणि 314 जागा टेक्निशियन ग्रेड 2 च्या, अशा ह्या पोस्ट आहेत। ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पे स्केल। तर पे स्केल जर बघायचं झालं तर हा पे स्केल जो बँड दिलेला आहे त्यांनी, तर सिनियर टेक्निशियन साठी जे आहे तो 30,800 ते मॅक्सिमम 88,190 या वेतन श्रेणीमध्ये
तो पे बँड आहे आणि हे ॲडिशनल स्पेसिफिकली त्यांचे जे टप्पे आहेत ते डिटेल दिलेले आहेत त्यांच्या वेतन श्रेणीमधले. येते लक्षात. म्हणजे जर 30,860 ते 88,190 या पे बँड मध्ये ही पोस्ट आहे सिनियर टेक्निशियनची. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 1 या संबंधी जी पे स्केल आहे हे 29,935 ते 82,830 हा पे बँड आहे. परत त्याचे टप्पे त्यांनी मध्ये दिलेले आहेत. ओके. त्यानंतर टेक्निशियन 2 ग्रेड 2 हे जे पोस्ट आहे याच्यामध्ये 29,035 ते 72,875 हे पे बँड आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी टप्पे दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर बघायचं झालं तर एक साधारणतः 30,000 ही पोस्ट सुरू होतीये सिनियर टेक्निशियनची आणि ती 88,000 पर्यंत तुमची जाते. ओके. त्यानंतर जी टेक्निशियन 1 ची आहे ती 29,000 किंवा 30,000 म्हणूया आपण. ओके. अप्रॉक्स. आणि मॅक्सिमम जाते ती 82,400. ओके. आणि टेक्निशियन 2 ची जी पोस्ट आहे ही 29,000 तर मॅक्सिमम पे बँड जो आहे तो 72,800 म्हणजे 73,000 समजूया आपण. तर हे पे बँड आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचे स्पेसिफिक इन्सेंटिव्ह बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तिथे असणार आहेत. त्याच्यामुळे ह्या खूप चांगल्या पोस्ट आहेत फायनान्शियली. येते लक्षात. ओके. आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे एज्युकेशनल क्रायटेरिया, शैक्षणिक पात्रता. कारण मागच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये मी स्पेसिफिक असा अंदाज वर्तवला होता की मे बी इलेक्ट्रिकलच्या डिप्लोमा होल्डर्सला इथे चान्स मिळू शकतो सिनियर टेक्निशियन पोस्टसाठी, पण तसं झालेलं नाही. कंपनीचे जे नियम आहेत त्या नियमानुसार त्यांनी कंप्लीट इथे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव, ज्याला आपण एज्युकेशनल क्रायटेरिया आणि एक्सपिरियन्स म्हणतो, हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ज्याची कालमर्यादा ही 10 डिसेंबर 2023 पर्यंतची असणार आहे. त्याच्या अगोदरच तुमचं शिक्षण कंप्लीट झालं पाहिजे. ज्या पोस्टला अनुभव लागणार आहे तो अनुभव तुमचा शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक जो एरिया आहे तो सोडून असला पाहिजे. म्हणजे शैक्षणिक वर्ष झाल्यानंतरचाच अनुभव हा तिथे ग्राह्य मानला जाईल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 3 टेक्निशियन जे पोस्ट आहेत, मग त्याच्यामध्ये सिनियर टेक्निशियन असेल, टेक्निशियन ग्रेड 1 असेल, 2 असेल. ओके. या तीनही पोस्टसाठी जे एज्युकेशनल क्रायटेरिया आहे तो सारखाच आहे. म्हणजे एज्युकेशनल क्रायटेरिया जो आहे तो सारखाच आहे. इव्हन दो जे गट ड ची पोस्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा हा एज्युकेशनल क्रायटेरिया सारखा आहे. फरक कुठे आहे? मग फरक आहे तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये, अनुभवामध्ये. येते लक्षात. मग आता एज्युकेशनल क्रायटेरिया काय लागणार आहे? तर जो सिनियर टेक्निशियन असेल, टेक्निशियन 1 असेल, टेक्निशियन 2 असेल किंवा इव्हन दो असिस्टंट असेल, असिस्टंट टेक्निशियन असेल, याला सगळ्यांना एज्युकेशनल शैक्षणिक पात्रता सेम आहे. काय आहे ती पात्रता समजून घेऊया. शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नॅशनल काउन्सिल जी आहे वोकेशनल ट्रेनिंगशी संबंधित. ओके. तर नवी दिल्लीची ही जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे किंवा परिषद आहे, यांनी प्रदान केलेले वीज तंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक असला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की इथे त्यांनी वीज तंत्री म्हटलेलं आहे, इलेक्ट्रिशियन. ओके. तारतंत्री किंवा वायरवन म्हटलेलं नाही. तर जे विद्यार्थी वीज तंत्रीशी संबंधित आहे तेच विद्यार्थी इथे इलिजिबल आहेत. ओके. ही शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. या शैक्षणिक अर्हतेला त्यांनी अजून पर्याय काय दिलेला आहे? किंवा ओके, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीज तंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीज तंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक. लक्षात घ्या, ITI किंवा ज्याला आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणतो तिथला वीज तंत्री हा ट्रेड झालेला असला पाहिजे आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीज तंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक असला पाहिजे. या गोष्टी त्यांनी दोन्ही गोष्टी मस्ट केलेल्या आहेत. एकतर तुमच्याकडे स्पेसिफिक वीज तंत्री याचं उमेदवारीचं प्रमाणपत्र पाहिजे NCTVTचं, किंवा तुमचं ITI आणि ते प्रमाणपत्र असलेलं पाहिजे. याला सुद्धा त्यांनी पर्याय दिलेला आहे. किंवा काय पर्याय आहे बघा,
candidate who has completed a course of 2 years duration under the scheme of Center of Excellence Electrical Sector awarded by NCT VT New Delhi as per the following details. मग त्याच्यामध्ये त्यांनी बेसिक कोर्स 1 वर्षाचा बोर्ड बेस्ड बेसिक ट्रेनिंग कोर्स इन इलेक्ट्रिकल सेक्टर BBBT म्हणतो आपण त्याला, ॲडव्हान्स कोर्स मॉड्यूल 6 महिन्याचं ट्रेनिंग इन ॲडव्हान्स मॉड्यूल. आता याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट यूज इन HT LT सबस्टेशन अँड केबल जॉईंटिंग. येते लक्षात, हे त्यांनी त्याला R दिलेला आहे. अप्रेंटिस ट्रेनिंग 6 महिन्याचं 6 months apprentice training in trade of mechanic HT LT equipments and cable jointing under Apprentice Act 1961 awarded again by NCT VT. ओके, एकतर तुम्हाला तुमचं स्पेसिफिक वीज तंत्री प्रमाणपत्र धारक असला पाहिजे, कुठल्या याचं तर NCT VTचं, किंवा ITI आणि NCT VTचं तुमचं सर्टिफिकेट वीज तंत्रीमधलं असलं पाहिजे, किंवा त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे. येते लक्षात. मग हे आहे तुमची शैक्षणिक पात्रता किंवा ज्याला आपण एज्युकेशनल क्रायटेरिया म्हणतो. हा सगळ्याच पोस्टसाठी इथे त्यांनी सेम दिलेला आहे. राहिलाय प्रश्न ऍडिशनल पार्ट, म्हणजे सिनियर साठी असेल, टेक्निशियन 1 साठी असेल, टेक्निशियन 2 साठी असेल, तर त्यांनी एक्सपिरियन्स हा मस्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बायफर्केशन केलेलं आहे. मग सिनियर टेक्निशियन साठी म्हणजेच वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणालीसाठी 6 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हटलेला आहे. तोही विद्युत पारेषण क्षेत्रातीलच महत्वाचा भाग आहे. येते लक्षात. त्यानंतर टेक्निशियन 1 साठी त्यांनी 4 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव म्हटलेला आहे, आणि जे टेक्निशियन 2 आहे त्यासाठी 2 वर्षाचा अनुभव विद्युत पारेषण अनुभव मेन्शन केलेला आहे. आता अनुभवासाठी ते खूप स्ट्रिक्ट आहे. त्यांनी स्पेसिफिक त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जाहिरातीमध्ये दिलेल्या गाईडलाईन नुसारच तुमचा अनुभव असला पाहिजे. शैक्षणिक पात्रता सगळ्या पोस्टसाठी सेम आहे, पण अनुभव मात्र त्यांनी वेगवेगळा केलेला आहे. आता याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात दिलेला आहे की विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव म्हणजे काय, काय अनुभव तुमचा असला पाहिजे तर आणि तरच तुम्ही त्या पदासाठी. ज्यांचा अनुभव 6 वर्षाचा आहे ते सिनियर टेक्निशियन साठी इलिजिबल होतील. ज्यांचा 4 वर्षाचा अनुभव आहे दिलेला अनुभव ते टेक्निशियन ग्रेड 1 साठी होतील, आणि जे विद्यार्थी किंवा जे ॲस्पिरंट 2 वर्ष अनुभव धारक आहेत त्यांना टेक्निशियन 2 साठी ते पात्र ठरतील, आणि ज्यांना अनुभव नाहीत ते असिस्टंट टेक्निशियन किंवा जे गट ड चा पार्ट आहे त्याच्यासाठी पात्र ठरतील. पण अनुभव जे आहे ते मात्र मेन्शन केलेला काय असला पाहिजे. अतिउच्च दाब उपकेंद्र आणि किंवा अतिउच्च दाब वाहिनी यांच्या संचलन आणि सुव्यवस्थेचा अनुभव, आणि किंवा अतिउच्च दाब वाहिनी अतिउच्च दाब उपकेंद्र यांच्या बांधकामांचा अनुभव, आणि किंवा विद्युत निर्मिती केंद्राशी संलग्न अतिउच्च दाब उपकेंद्राच्या संचलन व सुव्यवस्थेचा अनुभव हा त्याच्यामध्ये असला पाहिजे. याच्यामध्ये तुमची ज्या हाय ट्रान्समिशन केबल्स आहेत, लाईन्स आहेत, त्याच्याशी रिलेटेड काही पर्टिक्युलर कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड, त्याच्या इन्स्टॉलेशनशी रिलेटेड हे त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे. जिथे जिथे आणि किंवा दिलेलं आहे तर आणि म्हणजे कंपल्सरीच असलं पाहिजे, किंवा ही चालतं म्हणजे अल्टरनेट असू शकतो, त्याला त्यांनी पर्याय सुद्धा तिथे दिलेला आहे. आता याच्यामध्ये त्यांनी अतिउच्च दाब किंवा हाय टेन्शन केबल्स किंवा जे काही स्पेसिफिक ट्रान्समिशनचा भाग आहे ते सुद्धा त्यांनी डिफाईन केलेला आहे की अतिउच्च दाब म्हणजे 66 kV जे आहे ती लेवल किंवा त्याच्या वरची जी पर्टिक्युलर कॅपॅसिटी आहे तीच त्यांनी कन्सिडर केलेली आहे. कशामध्ये तर हायर टेन्शन साईडला. येते लक्षात. तर 66 kV आणि त्याच्या वरची विद्युत लाईन हेच त्यांनी त्याच्यासाठी मेन्शन केलेलं आहे. 33 kV असेल किंवा 11 kV असेल हे तिथे मेन्शन केलेलं नाही. ज्या कंपनीचे भाग भांडवल 100 CR ओके 100 कोटींचा ज्यांचा टर्नओव्हर आहे किंवा भाग भांडवल आहे,
विद्युत पारेषण हा त्या कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे अशी केंद्रे, राज्य शासनाच्या कंपन्या किंवा इतर कोणतीही कंपन्या ज्यास राज्य विद्युत नियामक आयोगाकडून खाजगी विद्युत पारेषण परवानाधारक म्हणून परवाना प्राप्त आहे. आता इथे स्पष्ट त्यांनी मेन्शन केलेलं आहे कुठल्या कंपन्यामधला अनुभव, एक्सपिरियन्स हा तुमचा एलिजिबल आहे. कारण त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की एकदम खाजगी कंपन्या, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे तुम्ही काम केलेलं आहे, तो एक्सपिरियन्स ग्राह्य धरला जाणार नाही. त्यांनी अशाच कंपन्यांचा अनुभव हा ग्राह्य म्हटलेला आहे ज्याचे क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहे की अति उच्च दाब उपकेंद्र असेल, सबस्टेशन्स वगैरे जे पर्टिक्युलर पार्ट असतात त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनशी असेल, ट्रान्समिशनचं असेल, वायनिंगशी रिलेटेड असेल, तो त्यांनी अति उच्च दाबला सुद्धा डिफाईन केलेला आहे. 66 kV किंवा त्याच्या वरचीच लाईन तुम्ही हँडल केलेली असली पाहिजे, इन्स्टॉलेशन हँडल केलेलं असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्या कंपन्या ग्राह्य धरलेल्या आहेत, ज्या कंपन्यांचा स्पेसिफिक भागभांडवल ज्याला म्हणतो 100 कोटी टर्नओव्हर आहे किंवा ज्याला प्रॉपर वेनी, एक लिजिटिमेट वेनी ऑथेंटिक परमिशन मिळालेली आहे स्टेट गव्हर्नमेंट कडनं. येते लक्षात, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त हायलाइटेड करून जे आता मी सांगितलं तो भाग त्यांनी दिलाय की खाजगी कंत्राटदार, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा ओनर असेल यांनी केलेले जर एखादं प्रमाणपत्र त्याच्यामध्ये मेन्शन दिलं तुम्ही तर तो अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. येते लक्षात. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे प्रॉपर ऑथेंटिक त्यांनी मेन्शन केलेला अनुभव आहे तेच तिथे पात्र ठरतील. जे विद्यार्थी इथे पात्र ठरणार नाही त्यांनी तसा प्रयत्न करू नये. त्यांनी जे गट ड चे 1903 पोस्ट आहेत त्याच्यासाठी ते इलिजिबल होतील, तर त्यामध्ये तुम्ही उलट ट्राय करा, तुम्हाला लवकर तिथे स्पेसिफिकली तुमचं पर्टिक्युलर सिलेक्शन होऊ शकतं. येते लक्षात. पण इथे फेक एक्सपिरियन्स दाखवण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे प्रॉपर एक्सपिरियन्स आहेत. येते लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत की कुठला क्रायटेरिया हा तुमच्या अनुभवासाठी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तीनही पोस्टसाठी एज्युकेशनल क्रायटेरिया सेम आहे, पण एक्सपिरियन्स जो आहे सिनियर टेक्निशियन 6 वर्षाचा, टेक्निशियन 1 4 वर्षाचा आणि टेक्निशियन 2 2 वर्षाचा. आता राहिलाय प्रश्न वयोमर्यादा. डेफिनेटली लिमिटेड त्यांनी दिलेला आहे, कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्सिमम 38 वर्ष. हे जे आहे हे तुमच्या बर्थ सर्टिफिकेट असेल, 10वीची मार्कशीट असेल, याच्यावरनं एज तुमचं कन्सिडर केलं जाईल. आणि त्याच्यामध्ये हे जे पर्टिक्युलर एज क्रायटेरिया दिलेला आहे तर हे एज क्रायटेरिया त्यांनी कॅटेगरी वाईज बघ, जसं नियम आहे शासनाचे, मग पर्टिक्युलर तुमच्या कॅटेगरीसाठी 5 वर्ष शिथिल असतं. त्यानंतर बाकीच्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी परत काही ऍडिशनल ज्याला म्हणतो आपण तुम्हाला सूट दिली जाते. तर शासनाच्या मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल दृष्ट्या म्हणजे तुमचे ओबीसी असेल किंवा कॅटेगरीज असेल कुठल्याही किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन असेल तर यांची जी आहे ही 5 वर्षांनी त्यांनी शिथिल केलेली आहे. माजी सैनिकासाठी ही जी आहे 3 वर्षामध्ये त्यांनी 3 वर्षाचा अजून ॲडिशनल कालावधी दिलाय. स्पोर्ट पर्सन असेल, एखादा खेळाडू असेल प्रावीण्य प्राप्त 43 वर्ष हायस्ट दिलेली आहे. तसंच दिव्यांग, फिजिकली हँडिकॅप असेल तर 45 वर्ष, प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त असेल तर 45 वर्ष. हे सगळे शासनाचे जे नियम आहेत त्याच्यानुसार हे सगळं त्यांनी एज क्रायटेरिया दिलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा की मिनिमम क्रायटेरिया 18 वर्ष आहे आणि मॅक्सिमम मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 18 आणि कॅटेगरी मध्ये जर असाल तुम्ही तर एक तिथे 5 वर्षाचं तुम्हाला सूट मिळालेली आहे. ओके. एज्युकेशनल क्रायटेरिया, त्यानंतर एक्सपिरियन्स, त्यानंतर तुमचा एज क्रायटेरिया. आता सगळ्यात महत्वाचं की निवड पद्धत किंवा एक्झॅक्ट तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ऑनलाईन पद्धतीने, ओके, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे. ऑनलाईन एक्झाम देण्यासाठी तुम्हाला प्रॉपर वेने तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कॉल केला जाईल, तुम्हाला सेंटर दिले जातील, ते सेंटर बघू आपण. ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावण्यापूर्वीच तुमच्या पात्रतेची जी पडताळणी केली जाणार नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही अपलोड करताना सगळं अपलोड करू शकता, पण ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यामध्ये जर काही आढळलं त्यांना तर तुम्ही सिस्टीमच्या बाहेर जाल, त्या प्रोसेसच्या बाहेर जाल. त्याच्यामुळे एक्झाम तर तुम्हाला देता येईल तुम्ही फॉर्म भरला तर, फक्त तुमचं सिलेक्शन त्या कंडिशन्स वरती डिपेंड राहील की वेदर यू आर गोइंग टू प्रूव्ह युअर डॉक्युमेंट्स इन अ प्रॉपर मॅनर.
तुम्हाला ते डॉक्युमेंट व्यवस्थित पाडावे लागतील. ओके, आता याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक एक्झामिनेशन होईल. याच्यामध्ये जे नेहमीचा पॅटर्न आहे महाट्रान्सकोचा, तर तो लक्षात घ्या. 50 प्रश्न जे आहेत तुमचे, 50 प्रश्न हे कंप्लीट तुमच्या वीजतंत्री व्यवसाय जे आहे तुमचं ज्याच्यातलं सर्टिफिकेशन आहे, टेक्निकल पार्ट जो आहे तो त्याच्यामधल्या तुमच्या प्रोफेशनल नॉलेज वरतीच होईल, म्हणजे त्या व्यवसायातील विषय ज्ञान बद्दलच होईल. आता हे 50 प्रश्न आहेत तुमचे टेक्निकलचे, याला मार्क मात्र 110 मार्क्स आहेत. ओके, 50 प्रश्न आहेत तुमचे आणि 110 मार्क्स आहे टेक्निकल म्हणजेच वीजतंत्री व्यवसायातले. त्यानंतर 80 प्रश्न जे आहेत तुमचे, हे 80 प्रश्न तुमचे नॉन टेक्निकलचे आहेत. आणि या नॉन टेक्निकल मध्ये 80 प्रश्नांना 40च मार्क आहेत. इथे मात्र 40 मार्क्स असणार आहे. म्हणजे इथे 2.2 2.2 मार्क आणि इथे अर्धा मार्क तुम्हाला असणार आहे. पण या नॉन टेक्निकल मध्ये परत त्यांनी वेगवेगळे पार्ट केलेले आहेत. याच्यापैकी 40 प्रश्न जे आहेत हे तुमचे रिझनिंग म्हणजे तर्कशास्त्रीवर असणार आहे, तर्कशास्त्र. त्यानंतर 20 प्रश्न जे आहे हे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याला आपण संख्यात्मक अभियोग्यता म्हणतो, संख्यात्मक अभियोग्यता. ओके, आणि राहिलेले जे 20 प्रश्न आहे हे मराठी भाषेचे असणार आहे. आता इथे 40 ला 20 मार्क, या 20 ला 10 मार्क आणि या 20 ला 10 मार्क, असे एकूण 40 मार्क. म्हणजे टोटल जे मार्क आहेत तुमचे हे 110 आणि 140 150 मार्काची टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे. आणि दोन्ही एकत्रितच कालावधी तुम्हाला 120 मिनिटं म्हणजे 2 तासाची ही एक्झाम असणार आहे. तर सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, 2 तासाची ही टेस्ट आहे. टेक्निकल 50 प्रश्न, नॉन टेक्निकल 80 प्रश्न, आणि ही टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग जे आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 1/4 ही सुद्धा असणार आहे. म्हणजे नकारात्मक गुणपद्धती जी आहे ती सुद्धा इथे लागू आहे. म्हणजे याचा अर्थ जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क्स तुमचे कट होतील. म्हणजे टेक्निकलचे 4 चुकले तर 2.2 मार्क तुमचे कट होतील आणि नॉन टेक्निकलचे 4 चुकले तर 0.5 मार्क तुमचे कट होतील. येते लक्षात? एखाद्या विद्यार्थ्याने उत्तर न दिल्यास किंवा रिक्त ठेवल्यास त्या प्रश्नाचे मार्क्स कट होणार नाही. पण एवढं मात्र आहे महाट्रान्सकोचा याच्या अगोदरचा जो पॅटर्न आहे, सगळे सेक्शन्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. सगळ्या सेक्शन्स मध्ये नॉन झिरो मार्क हे असले पाहिजेत. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो? परीक्षा सेंटर्स तुमचे जे असणार आहेत या परीक्षेसाठी, याच्यामध्ये बघा अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर अशी ही परीक्षा केंद्रे आहेत जिथे तुमची एक्झाम होणार आहे. येते लक्षात? परीक्षा शुल्क मागच्या काही वर्षापासून आपण थकलोय आता भरून, तर ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 600 आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 300 आहेत. ओके, आणि हे नॉन रिफंडेबल असते, हे सगळ्यांना माहिती आहे. आता ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख 20 तारखेपासून सुरू झालेली आहे. येते लक्षात? त्यांच्या वेबसाईट वरती तुम्हाला पर्टिक्युलर फॉर्म भरता येणार आहे आणि 10 डिसेंबर पर्यंत म्हणजे फॉर्म फिलिंग होईल तुमची 20 नोव्हेंबर पासून. ओके, आणि 10 डिसेंबर पासून डिसेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि साधारणतः परीक्षा ही फेब्रुवारी मार्च मध्ये होईल 2024 ला. येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाची माहिती आहे ही. अपडेटेड राहा. याच्यामध्ये जे टेक्निशियनच्या पोस्ट आहेत गट ड च्या, ते सुद्धा आपण डिटेल डिस्क्राईब करणार आहोत. येते लक्षात? त्या कारण त्या जवळपास 1903 पोस्ट आहेत. तिथे सुद्धा 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी म्हटलंय, पण त्याच्यानंतर कंटिन्युएशन करू शकतात. ते 15,000, 16,000 आणि 17,000 तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे त्या पिरियड मध्ये. ओके, प्रोबेशन पिरियड, त्या पर्टिक्युलर कंत्राटी पिरियड मध्ये. आता इथे महाट्रान्सकोची जर तुम्ही जे विद्यार्थी हायर क्लास साठी परीक्षा देत असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट पुस्तक आहे
आणि फॉर्म्युला शीट्स हे आपल्या अवेलेबल आहेत आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तुम्हाला कुठलाही पर्टिक्युलर माहिती हवी असेल तर 788 781 1411 या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं की महा ट्रान्सकोचे जर एई पोस्ट साठी किंवा अप्पर पोस्ट साठी क्लास 1 पोस्ट साठी तुम्ही तयारी करत असाल तर फक्त 4999 मध्ये ही एक रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅचची जर माहिती पाहिजे असेल तर 9699897070 या क्रमांकावरती संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हे सेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या गरजू मित्रांना याची लिंक शेअर करा, सगळ्यांपर्यंत हे सेशन नक्कीच पोहोचवा आणि आमच्या चॅनलला परत एकदा सबस्क्राईब करा. जर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर वेगळ्या डिव्हाइसवरनं करा, म्हणजे जास्तीत जास्त आपला कॉन्टॅक्ट होत राहील. थँक्यू सो मच.